राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। मंत्रिमंडळ बैठकीनंतर काही मोठ्या घोषणाही होण्याची शक्यता। मुंबईतील गणेश मंडळांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक, गणेश मंडळांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। पालिकेआधी ठाकरेंकडून संपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरू। रायगडमध्ये अदिती तटकरे करणार ध्वजारोहण, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन करणार ध्वजारोहण। दोनही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद असल्यानं शासन निर्णय। शासनाची यादी पालकमंत्री पदासाठी नाही तर ध्वजारोहणासाठी। नाशिकचे दादा भुसे आणि रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले व्हावे, यावर आम्ही ठाम। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। ध्वजारोहण कोण करणार याचे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहेत। त्यांच्या निर्णयाचं पालन करण्याची जबाबदारी आमची। मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना धक्का, खंदे समर्थक नगरसेवक मनोज सरगर यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश। काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी किंवा गुरुवारी हा पक्षप्रवेश मुंबईमध्ये होणार। पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये येण्याचा ठाम निर्णय घेतला। रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। रवींद्र चव्हाण यांची माहिती। वसई विरारमध्ये बवियाला भाजपचा धक्का, 5 नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार। महापालिकेआधी बवियाच्या गडाला सुरुंग। जयंत पाटील यांनी सांगलीचं सर्वाधिक वाटोळ केलं, गोपीचंद पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका। शरद पवार यांच्यावर बोलू नका असे पक्षाचे आदेश, पडळकर यांची माहिती। अनेक वर्ष ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं, 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले, दुर्दैवानं त्यांचं पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष राहिलं। राधाकृष्ण विखे पाटील यांची नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका। पुण्यातील काँग्रेसच्या कार्यशाळेचा आजचा दुसरा दिवस, विधानसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसची पालिकेमध्ये जोरदार तयारी। निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। राज ठाकरेंविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। याचिका प्रसिद्धीसाठी दाखल केली आहे का, न्यायालयाचा सवाल। शूर मराठा सरदार राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी लंडनला जाऊन तलवार घेतली ताब्यात। ही राजकीय लढाई नसून संविधानाची लढाई आहे, आम्हाला स्वच्छ निवडणूक यादी हवी, राहुल गांधी यांची मागणी। सरकार आम्हाला घाबरलं, आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल। आंदोलनात सरकार कायर है च्या घोषणा। राहुल गांधी यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही, हिंमत असेल तर शपथपत्र सादर करा, राहुल गांधी पळपुटे। इंडिया आघाडीच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका। आंदोलनाची नौटंकी करत निवडणूक आयोगाला संशयाच्या भोवऱ्यात उभं करण्याचा प्लॅन, प्रवीण दरेकर यांची राहुल गांधींवर टीका। राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र द्यावं, दरेकरांची मागणी। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करावं, मात्र उद्धव ठाकरेंना लायकीप्रमाणे बसवलं, त्यासाठी राहुल गांधी यांचं अभिनंदन। नितेश राणे यांची टीका। महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभरात जोरदार आंदोलन। यामध्ये बनियन आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसंच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकारविरोधात आंदोलन। हुकुमशाही विरोधात रस्त्यावर उतरावंच लागेल, उद्धव ठाकरे यांचा इशारा। मंत्र्यांना सरकार पाठीशी घालतंय, ठाकरेंचा आरोप। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार, संवैधानिक संस्थेविरोधात प्रथमच 300 खासदारांची वज्रमूठ, तर अराजकता पसरवण्याचा डाव असल्याची भाजपाची टीका। नागपुरात सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन, मंत्र्यांचे राजीनामे घ्या, आंदोलकांची मागणी। अमरावतीमध्ये महायुतीच्या मंत्र्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, राज्यमंत्री योगेश कदम यांचा मुखवटा लावत उडवल्या नकली नोटा। कदम यांच्या विरोधात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनात पथनाट्य, मला लाज वाटते असं पथनाट्य असं नाव। पथनाट्यात डान्स बार, पत्त्यांचा डाव, सिगारेटचा देखावा। मुख्यमंत्री फडणवीस लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे भेट घेत दिली मारहाणीची माहिती। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीक विम्याबाबत दिलं निवेदन। जालन्यामध्ये महायुतीमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं धरणे आंदोलन, भ्रष्ट मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घेण्याची मागणी।
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन. कन्नड सक्तीविरोधात मराठी भाषिक एकवटले. मोर्चाला परवानगी नाकारल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. परभणीमध्ये शासनाच्या अधिसूचनेविरोधात नर्सिंगचे पुरुष विद्यार्थी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. विद्यार्थिनींना 80% जागांवर सवलत दिल्याने विद्यार्थी आक्रमक. राज्यामध्ये 11वीच्या प्रवेशाची आजपासून विशेष फेरी. 15 ऑगस्टपर्यंत महाविद्यालयांच्या पसंतीक्रमात बदल करण्याची मुभा. ओपन टू ऑल फेरीत 3,24,761 विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष प्रवेश. कबूतरखाना प्रकरणामध्ये आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेनं वसूल केला 32,000 रुपयांचा दंड. सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला दादर विभागातून पालिकेनं वसूल केला 5,500 रुपयांचा दंड. तर मुंबई पालिकेकडून आतापर्यंत 3 गुन्हे दाखल. कल्याण शिवमार्गावरील रात्रीच्या वाहतुकीमध्ये बदल. 11 ते 31 ऑगस्ट दरम्यान रात्री टाकण्यात येणार मेट्रो मार्गाच्या तुळ्या. मागील 3 दिवसांपासून वाहतूकदारांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून हद्दीमध्ये 15 ऑगस्ट रोजी चिकन मटन विक्रीवर बंदी. आयुक्तांच्या या निर्णयावर व्यापारी आणि नागरिकांकडून संताप व्यक्त. 15 ऑगस्टला केडीएमसी हद्दीमध्ये चिकन मटन बंदी विरोधात हिंदू खाटीक समाज आक्रमक. 14 ऑगस्टपर्यंत निर्णय मागे न घेतल्यास 15 ऑगस्टला सकाळी मुख्यालयासमोर मटणाचं दुकान टाकण्याचा हिंदू खाटीक समाजाचा इशारा. न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजे वाजवण्यास मुंबईमध्ये बंदी. गणेशोत्सवामध्ये डीजे वाजवल्यास मुंबई पोलीस करणार ठोस कारवाई. निर्देशांचं उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई होणार. मुंबईच्या दहिसर भागात दहीहंडीचा सराव करताना 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू. पथकासोबत थर लावत असताना तोल गेल्यानं चिमुकल्याचा मृत्यू. बनावट आधार कार्डद्वारे नाव नोंदणी करत बोगस मतदार नोंदणी. साताऱ्यामध्ये यादीतील 9 जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा. कोस्टल रोडवर वेग मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या 4,000 चालकांवर कारवाई. स्पीड कॅमेऱ्याच्या सहाय्यानं कारवाई करत दंड आकारला. कारवाईमध्ये 82 लाखांचा दंड वसूल. जालन्यामध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बुलडोझर चालवला. दानवे यांचा बुलडोझर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. 2 दिवसांच्या सुट्टीनंतर बँक व्यवहार सुरू झाल्यानं महिलांची गर्दी. महिलांची बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये गर्दी. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. गुंज येथील गोदावरी नदीपात्रात आंदोलन. खरीप पीक विमा 2024ची उर्वरित 75% रक्कम तातडीनं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याची केली मागणी. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील उर्से टोल नाक्यावर ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण. वॉर्डनवर खासगी बस ऑपरेटरकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप. संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकाची मुजोरी. ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याला अरेरावी करीत केली धक्काबुक्की. बंगळुरूमधील रस्त्याप्रकरणी 5 वर्ष चिमुकल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र. रस्त्याची दुरावस्था आणि ट्रॅफिकमुळे शाळेत पोहोचायला उशीर होतो. चिमुकल्यानं व्यक्त केली खंत. संभाजीनगरमध्ये विद्यार्थिनींचा शाळेमध्ये जाण्यासाठी 4 चाकीवर लटकून धोकादायक प्रवास. एसटी वेळेवर येत नसल्यानं मिळेल त्या गाडीनं प्रवास करण्याची विद्यार्थ्यांवर वेळ. संभाजीनगरच्या फुलंब्रीतील गिरिजा नदीवर पूल नसल्यानं शालेय विद्यार्थ्यांचा थर्माकोलवर बसून जीवघेणा प्रवास. पूल किंवा पर्यायी रस्ता तयार करण्यात यावा, ग्रामस्थांची मागणी. मावळमधील पवना नदीवरील पूल बंद केल्यानं 10 गावांमधील नागरिक त्रस्त. पूल तातडीनं सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी. हिंगोलीमधील इसापूर धरणाची पाणी पातळी वाढली. धरणामध्ये पाणीसाठा वाढल्यानं धरणाचे 3 गेट उघडले. हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 3 ते 4 दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी.